स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन. मुलांनो, एक्सेल ट्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत गाडेकार या धड्यातील काही प्रश्न उत्तरे. तर चला सुरू करूया. खालील उद्गार कोणी व कोणास उद्देशून काढले आहेत ते लिहा. गाडीकार गाडीकार राव मरे, थांबय तुझो गाडो. उत्तर: हे उद्गार वाड्यावरच्या मुलांनी गाडेकाराला उद्देशून काढले. दुसरा प्रश्न: भुरग्यांनो गाडो धुकला फाटसून. हे उद्गार गाडेकरांनी मुलांना उद्देशून काढले. तिसरा प्रश्न आहे: पुरो भुरग्यांनो चला आता घरा अभ्यास करा. हे उद्गार गाडेकरांनी मुलांना उद्देशून काढले. जगान कोण सुखी असा हाव गाडेकार. हे उद्गार गाडेकार स्वतःला उद्देशून रोज काढायचा. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. गाडेकार खरी धमाल कोणत्या दिवसात उडवीत असे? उत्तर: गाडेकार खरी धमाल होळीच्या दिवसात उडवीत असे. गावात रोमटे केव्हा नाचत? धुळवडीच्या आधी 2 दिवस गावात रोमटे नाचत असत. गावातील गणपती विसर्जनासाठी कोठे नेले जात असत? गावातील गणपती विसर्जनासाठी तारीवर नेले जात असत. संध्याकाळी किती वाजता गाडेकार घराकडे परतत असे? संध्याकाळी 6:30च्या सुमारास गाडेकार आपल्या घराकडे परतत असे. गाडेकराचे घर कोठे होते? गाडेकराचे घर चढणीवर होते. मासळी घेऊन घरी जाणारा गाडेकार तोंडाने कोणता आवाज काढी? मासळी घेऊन घरी जाणारा गाडेकार तोंडाने हिरिरी पाप्पा पाप असा आवाज काढी. मुले गाडेकाराकडून कोणती गोष्ट शिकली? मुले गाडेकाराकडून भजन शिकली. संध्याकाळचा चहा घरी प्यायल्यावर गाडेकार कोठे जायचा? संध्याकाळचा चहा घरी प्यायल्यावर गाडेकार मासळी आणायला जायचा. आता पाहूया 2 ते 3 वाक्यातील उत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. 1. गाड्याचा कुई किर असा आवाज का येत असे? चढणीवरून गाड्या सावकाश खाली याव्या म्हणून गाडेकरांनी गाड्याच्या चाकांना लाकडाचे ब्रेक लावला होता. ते लाकूड धावपट्टीवर घासले जाई, त्यामुळे कुई किर असा आवाज येत असे. गाडेकाराचा दिनक्रम कसा असे? उत्तर: गाडेकार दररोज सकाळी 7:30-8च्या दरम्यान घराकडून बाजारात जायला निघे. दिवसभर तिकडे मालाची ने-आण करून संध्याकाळी 6:30च्या सुमारास घरी येई. रेड्यांना गवत पाणी देऊन स्वतः चहा पाणी घेऊन मासळी आणायला बाजारात जाई. तिसरा प्रश्न आहे: गाडेकाराची मासळी घेऊन घरी येतानाची अवस्था कशी असे? बाजारातून येताना डाव्या हातात मासळीची पिशवी व उजव्या हाताने हावभाव करीत तोंडाने हिरिरी पापापा असं म्हणत किंवा जगात कोण सुखी असा हाव गाडेकार असं म्हणत थकून भागून तो घरी येई. चौथा प्रश्न: गणपती विसर्जनाला जाताना गाडेकार शिक्षकाची भूमिका कशी वठवायचा? गणपती विसर्जनाच्या वेळी गाडेकार सर्व मुलांना एका रांगेत गाड्यापुढे उभे करीत असे. आपण स्वतः रेड्याच्या मधोमध असलेल्या आडव्या लाकडी टोकाला धरून पुढे उभा राहून मुलांना भजन शिकवी. घरी परत येताना मोरया बाप्पा मोरया रे चा गजरात मुलांना घरी सुखरूप आणीत असे. अशा पद्धतीने गाडेकार शिक्षकाची भूमिका वठवायचा.